जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर. नक्षलवाद आणि शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याचं उद्दिष्ट. कायद्याचा दुरुपयोग होण्याची विरोधकांकडून भीती व्यक्त. विधान परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली. परबांकडून देसाईंचा गद्दार असा उल्लेख तर देसाईंचा शिवराळ भाषेमध्ये परटवा. बघून घेण्याची दिली धमकी. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मवियाची गरज नाही. संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी जनतेचा दबाव असल्याचाही दावा. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस. खुद्द दिली जाहीर कबुली. नोटिशीला उत्तर देणार असल्याची शिरसाट यांची माहिती. पटक पटक कर मारेंगे या वक्तव्यावर ठाकरेंना आव्हान देणारे भाजप खासदार निशिकांत दुबे ठाम. महाराष्ट्राचं योगदान मान्य करतो असं म्हणत घुमजाव. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडचा दौरा करणार. मनसेने काढलेल्या मोर्चाच्या ठिकाणी राज ठाकरे कोणती घोषणा करणार का याकडे लक्ष. विधानसभा उपसभापती नीलम गोरेंच्या सुरक्षा रक्षकाचा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाईंना धक्का. दुसऱ्यांदा असं घडल्याचं म्हणत सरदेसाईंकडून संताप व्यक्त. आपल्याला कोणतीही संधी नको, पण नक्षलवादाविरोधात काम करणाऱ्यांना भत्ता द्या. मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुख्यमंत्र्यांचं मिश्किल उत्तर तर विधानसभा अध्यक्षांची कोपरखळी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी अंतिम मांडण्याबाबत नियोजन. राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत खलबतं. शहापूर मासिक पाळी तपासणी प्रकरणी मुख्याध्यापिकेसह 4 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. शहापूरमधील प्रतिष्ठित शाळेतल्या घटनेचे विधिमंडळातही पडसाद. सर्वत्र संताप. छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेंकडनं गंभीर दखल. सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार. तपासणी करणाऱ्यांनी दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा. रीलसाठी स्टंटबाजी करणं तरुणाला महागात पडलं. नियंत्रण सुटल्यानं 300 फूट खोल दरीत कोसळली कार. चालक थोडक्यात बचावला. कॅनडामध्ये कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर गोळीबार. जीवितहानी नाही. हरजीत सिंग लाडीने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.